पनवेल परिसरात वायू व जलप्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः हिवाळ्यात प्रदूषणामुळे विविध प्रकारचे आजार वाढत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पनवेल महानगरपालिका यांच्या आरोग्य यंत्रणांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे मत खारघर तळोजा वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानावडे यांनी व्यक्त केले आहे. प्रदूषणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला जाणे आवश्यक आहे. तसेच या विषयावर जागरूक नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. पनवेल परिसरामध्ये सध्या प्रदूषणाच्या बाबतीत सातत्याने तक्रारी वाढलेल्या आहेत. खरं म्हणजे जलप्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल, या तक्रारी वाढल्यामुळे अशा पद्धतीचे जे रुग्ण आहेत त्यांची संख्या देखील वाढली आहे असं बोललं जातं. या संदर्भात आपण काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्या आणि अशा डॉक्टरांनी अंशतः हे मान्य केलेलं की प्रदूषणाच्या मुळे या संख्या वाढलेल्या आहेत. याच बाबतीत आपल्याला खारघर तळोजा कॉलनीज वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानवडे साहेब यांच्याशी देखील संवाद साधायचा आहे. आपल्याला माहिती आहे की सातत्याने प्रदूषण म्हणजे विरोधात ते काम करत आहेत. मागे आपण मला आठवतं की रात्री कळंबुलीला एक सरप्राईज व्हिजिट म्हणूया आपण, अशा पद्धतीने तिथे देऊन कशा पद्धतीने एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये दाखवते की प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या बाबतीत तिथे त्यांनी लाईव्ह आपण केलं होतं आणि खूप लोकांनी अर्थातच ती बातमी चांगली असल्याचं म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं होतं. आता देखील आपल्याला याच बाबतीत त्यांच्याशी बोलायचं आहे. मंगेशजी, स्वागत आहे आपलं प्रभात न्यूज मध्ये. सातत्याने आपण प्रदूषण विरोधात काम करत असता. सध्या पनवेल परिसरामध्ये प्रदूषणाच्या तक्रारी वाढलेल्या आहेत असं आपण मान्य करू शकाल का, किंवा तुमचं याविषयी काय म्हणणं आहे? तुम्हाला माहितीच आहे की मागील 7 वर्षापासून आपण या एअर पोल्युशनवरती, वायू प्रदूषण भरपूर काम केलंय. आपण मोर्चे काढलेत, जागोजागी वेळोवेळी आपण त्या एअर क्वालिटी स्वतः सिस्टम बसून त्याची आपण टेस्टिंग केलं होतं. ते आपण प्रशासनाला पण दाखवलं होतं. याचा उपयोग नाही म्हणलं तरी थोडाफार झालेला आहे की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डनी सर्वत्र 2 ठिकाणी तरी एअर क्वालिटी मॉनिटर्स बसवलेले आहेत. पनवेल महानगरपालिकांनी डिफॉगिंग ट्रक्स घेतलेले आहेत. नंबर 2, त्यांनी एक मोबाईल टेस्टिंग युनिट घेतलेलं आहे. तर थोडाफार अंशात आपण जो एवढासा लढा केलेला आहे त्याचा फायदा झाला. मात्र कुठलाच यंत्रणा मूळ आजारावरती उपाय करत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे डोकं दुखतं तर बाम द्यायचा आहे आणि ताप आला तर डोलो द्यायचा आहे. पण ताप कशामुळे येतो किंवा डोकं कसं, तर मुळावरती कोणच घाव घालत नाही. म्हणजे मूळची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हा एक अपेक्स बॉडी आहे आणि त्याच्याबरोबर काम करणारे यंत्रणा आहेत नगरपालिका, तहसीलदार आणि आरटीओ. चौघही एकमेकांवरती अशा ढकल जातात. तुम्हाला असं वाटतं का खरोखर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रदूषणाची पातळी खूप वाढलेली असं तुम्ही म्हणता? हो, निश्चितप्रमाणे. कारण का दुर्दैव एक गोष्ट आहे की जे क्वालिटी मॉनिटर बसवलेले आहेत आपल्या इथे, मी त्याचा डेटा मागील 3 महिन्याचा अभ्यास केला आणि त्या 3 महिन्याच्या डेटा अनुषंगाने एकदाही एअर क्वालिटी इंडेक्स ते सॅटिस्फॅक्टरीच्या लेवलवरती गेलंच नाही. म्हणजे संपूर्ण सॅटिस्फॅक्टरी मागते डिसेंबर पासून तुमच्या म्हणण्यानुसार जानेवारी पर्यंत, आज फेब्रुवारी आहे, एकदाही ते पातळी खाली गेलेली नाहीये असं त्यांनी दाखवलं. म्हणजे त्याच्यावरती पण एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे तुमचं काय, प्रेक्षकांना कदाचित डिटेल समजलं नसेल. तुमच्या म्हणण्यानुसार प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली नाही असं तुमचं म्हणणं आहे त्या एअर क्वालिटी इंडेक्स बरोबर? हो, जे MPCB जे लावलेले आहेत मीटर, त्या अनुषंगाने एकदाही या विंटर सीझन मध्ये किंवा हिवाळ्यात एकदाही एअर क्वालिटी इंडेक्स खराब गेलं नाहीये. मग याचा अर्थ इथे प्रदूषण नाही असं म्हणता येईल का? हा मोठा संभ्रम आहे, असा प्रश्नच नाही. कारण का आज मुंबई असो, नवी मुंबई असो, कोर्टात केस गेलेली आहे. नवी मुंबईच्या कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की आयुक्त नवी मुंबईचा पगार स्टॉप केला गेलेला आहे, हे सांगून की जोपर्यंत योग्य उपाययोजना करत नाहीत तोपर्यंत तुम्ही पगार घेऊ नये. आता त्याची कोर्टाचा आदेश आहे. तुम्ही ती बातमी पाहिलीच असेल. ते फक्त नवी मुंबईला का बीएमसीला? नाही, बीएमसीलाही सांगितलं की, पण माझं तर बीएमसीने काही शपथपत्र दिली. मग त्या अनुषंगाने त्यांनाही सांगितलं की तुम्ही तर नीट उपाययोजना केली गेली नाही तर तुमचाही पगार स्टॉप केला जाईल, अशी स्पष्ट निर्देश इनफॅक्ट कोर्टाने ताशेरे ओढलेत की आयुक्त म्हणा किंवा नगरपालिका म्हणा, जे बांधकामामुळे
जे पोल्युशन होते PM2.5 किंवा PM10 किंवा रस्त्यावरून जाणारे धूळ जे उडत राहिले त्याच्यावरती लवकरात लवकर काम करणे आणि ती एक एअर क्वालिटी कमी करणं म्हणजे सॅटिस्फॅक्टरी करणं याबाबत कोर्टाचे निर्देश आहेत. असं असताना तुम्ही इकडे म्हणता की आपल्या जवळ आहे तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट, आपल्या इकडे या बाजूला आहे एअरपोर्ट, त्याचं अजून काम चालू आहे. व्हेक्युलर पोल्युशन ह्या तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट जंक्शन असल्यामुळे पुण्याहून येणारं वाहन आणि प्लस एअरपोर्ट येऊन वाहन त्याच्यामुळे व्हेक्युलर पोल्युशन पण वाढलेलं आहे. असं असताना तुम्ही म्हणाल की आपलं एअर क्वालिटी इंडेक्स खूप चांगलं आहे, हे मोठा प्रश्नचिन्ह आहे. मलाही मान्य नाही असं माझं मत आहे. पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याच्याबद्दल लवकरात लवकर उपाययोजना होणार. बरं, डॉक्टरांच्या प्रतिक्रिया देखील आपण घेतल्या. त्यांनी अंशतः मान्य केलं, म्हणजे 100% त्यांनी असं सांगितलं ना की हे जे रुग्णसंख्या वाढलेली आहे त्याचं कारण फक्त आणि फक्त प्रदूषण आहे, परंतु ते फॅक्टर एक महत्वाचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आता मला माहित नाही त्यांचं डॉक्टरांचं काय एक्झॅक्टली म्हणणं होतं, पण मला असं वाटतं की पोल्युशन आणि हेल्थ हे दोन्ही रिलेटेड आहेत. म्हणजे डायरेक्टली इफेक्ट हेल्थवर इम्पॅक्ट. जोपर्यंत हा प्रस्थापित होत नाही की आणि तुम्ही जे चांगलं काम केलं की डॉक्टरांनाच भेटून तुम्ही विचारलेले आहेत की ह्याचा काय थेट परिणाम होतो आणि डॉक्टरांनी तुम्हाला दिलं असेल त्याचं उत्तर, तर हेल्थवर जोपर्यंत तुम्ही हा प्रमाण क्लिअर होतो. आता आपण तुम्हाला माहिती आहे की मागील 3 वर्षापासून आपण ती एअर क्वालिटी टेस्टिंग केली, त्याचं प्रमाणपत्र एमपीसीबीला दिलं. एमपीसीबीने म्हटलं अरे हे चुकलंय, आमचं आम्ही बघू. आता तुमच्याकडे थेट जे एंड माणूस आहे त्यालाच तो इफेक्ट होतो हे स्पष्टपणे दिसत असताना आता कुठेतरी यंत्रणा, आणि मला असं वाटतं जी यंत्रणा सक्रिय व्हायला पाहिजे ती पनवेल महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा ती सक्रिय व्हायला पाहिजे. बरं बघा, त्याचं उत्तरदायित्व त्यांच्याकडे. मिनिटं मी म्हणजे बघा, तुम्हीच मगाशी म्हणजे आपली चर्चा चालू होती त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा जो थेट रोल असतो तो कशामध्ये असतो, म्हणजे उदाहरणार्थ एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये कोणत्या गोष्टी ज्याच्यावर म्हणजे अर्थात लोकांना काय वाटतं एअर क्वालिटी इंडेक्स एमपीसीबी जी अर्थी लावते किंवा कुठली यंत्रणा लावते त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनीच बघायच्या, बरोबर का? परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये देखील विभागणी आहे. म्हणजे एखादा घटक त्याला कोण जबाबदार, एखादा म्हणजे उदाहरणार्थ वायू प्रदूषण आहे त्यातला कुठला घटक आहे, जल प्रदूषण आहे त्यातला कुठला घटक आहे, सगळ्याला वेगवेगळे जबाबदार. कोणाची जबाबदारी नक्की आहे, म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बाबतीत काय म्हणणं असतं? नाही, आता तुम्ही जर याची घटनात्मक दृष्टीने पाहिले तर पोल्युशन कंट्रोल बोर्ड ह्याचा पोलीस आहे, त्याचा पोलीस डिपार्टमेंट. म्हणजे एखाद्याकडे एअर क्वालिटी इंडेक्स कशावरून म्हणजे निर्धारित होतो की तो बऱ्याच घटकांचा तो एक ऍव्हरेज आहे, समेशन आहे त्याला म्हणतात. उदाहरणार्थ PM2.5 PM10 हे कण आणि त्याची कणाची डायमीटर त्याच्यावरती असतो. नंतर नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे वेगवेगळे घटक आहेत. ते घटक मग व्हेक्युलर पोल्युशनमुळे येतात किंवा मग ते तळोजा इंडस्ट्रियल इस्टेटमधून अमोनिया बाहेर येतो. असे अमोनिया पण त्याच्यामध्ये असतो. तर त्याचा पूर्ण हे करून कॅल्क्युलेशन करून तो एअर क्वालिटी इंडेक्स काढला जातो. आता एमपीसीबी काय करते याच्यामध्ये, जेव्हा PM2.5 आणि PM जे कण आहेत ते म्हणतात तो आमचा विषय नाहीये, कारण तो कण आहे तो विषय ते क्वारीमुळे पण होऊ शकतात, व्हेकलमुळे पण होऊ शकतात आणि बांधकामामुळे होऊ शकतात. मग आम्ही पनवेल महानगरपालिकेला निर्देश देतो की कृपया करून याच्यावरती लक्ष द्या. मग NOx वाढलं म्हणजे सल्फर डायऑक्साईड वाढलं किंवा नायट्रोजन डायऑक्साईड वाढलं, मग ते RTO ला सांगणार की ते व्हेकल रेडिएशन तुम्ही प्लीज बघा. त्याच्यावरून तो पण नाही आला, मग ते तहसीलदारला सांगणार की तिकडे अमुक क्वारी आहे, तिकडे अमुक वीट भट्टी आहे, ते तुम्ही बघा. आणि त्याच्यावर म्हणजे थोडक्यात पोलिसिंग हा त्यांचा एमपीसीबीचा विषय. आणि मग हे जे डिपार्टमेंट्स आहेत ते एकमेकांशी विचार विनिमय करत राहतात आणि मग त्याच्यावरती नीट ठोस उपाय. म्हणून मला असं वाटतं की आता ह्या चारही यंत्रणा एकत्र येऊन एक प्रॉपर समिती फॉर्म करून त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिका, एमपीसीबी, तहसीलदार ऑफिस, RTO एकत्रित बसून एक चांगली, आणि त्यात सुद्धा आता निवडून आले नगरसेवक आणि लोकांमधून असलेले काही NGOज म्हणा त्यांना पण इन्व्हॉल्व्ह करणं, या समिती फॉर्म करणं खूप गरजेचं आहे. तरच ह्याला व्यवस्थितपणे आळा येईल. नाहीतर अगदीच म्हणजे मुळाशी काम न करता थूकपट्टी लावणं असं होऊ शकतं, असं माझं मत आहे. बरं, एक अपडेट आहे अतिशय म्हणजे याच बाबतीतली की आपण जरी असे आरोप करत असलो तरी देखील प्रत्यक्षात माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये पनवेल महापालिकेचे उत्तुंग यश अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. अमृत गटामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक सलग दुसऱ्यांदा आपल्या महापालिकेने या ठिकाणी पटकावलेला आहे. आणि अर्थातच म्हणजे पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बाबतीत पर्यावरण संरक्षणाचं आणि समृद्धीचं
हे काम होत आहे. त्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण असा हा टप्पा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी म्हणजे या सगळ्या कामगिरीचा आहे आणि त्यामुळे या अभियानात भाग घेतल्यामुळे जवळपास 3 लाख ते 10 लाख सॉरी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे 7 कोटीचे बक्षीस या ठिकाणी महापालिकेला म्हणजे मिळणार आहे, असं या ठिकाणी बोललं जात आहे. बघा एकीकडे आपण अशा पद्धतीनं आरोप करत आहोत, परंतु इथे स्पष्ट दिसतं की या ठिकाणी महापालिकेचं कसं चांगलं काम आहे हे देखील बोललं जात आहे. आता प्रेक्षक म्हणून आपण कसं पाहता? मंगेशजी, आपण या सगळ्याकडे कसं पाहता? हा मोठा प्रश्न आहे. नाही, मला असं वाटतं की वेळ आता आलेली आहे की प्रत्येकाच्या घरी पोहोचलेलं आहे पोल्युशन, त्याच्या आरोग्यावरती इफेक्ट होतोय आणि पनवेल महानगरपालिकेचे आता आरोग्य विभाग हा आता सक्रिय राहायला पाहिजे. म्हणजे नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान म्हणजे थंडी वाढते आणि त्याच्यामुळे तो प्रदूषणाचं पातळी वाढते. अशा वेळी तुमची यंत्रणा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे जसं आता समर येईल म्हणजे उन्हाळा येईल त्या टायमाला लोक काही कावीळचं प्रमाण हे वाढतं. पण ही यंत्रणा तुमची जी आहे हेल्थ रिलेटेड किंवा ही आरोग्य समिती आरोग्य समितीचं महत्त्वाचं काम आरोग्य हे खूप महत्वाचं काम आहे. कारण का एमपीसीबी हा पोलीस आहे आणि एमपीसीबी सांगतो इकडे आहे तिकडे आहे. मात्र एमपीसीबीला सुद्धा म्हणजे ह्याचा मूळ सूत्रधार एमपीसीबी आहे. एमपीसीबीनी कडक तर निर्णय नाही केले त्याप्रमाणे. पण होतंय काय की नगरपालिकाला म्हणजे कोर्टाचे तुम्ही निर्णय पाहिले, कोर्टाचे वर्डिक्ट पण तुम्ही पाहिले, त्याच्यामुळे की नगरपालिकाला पण गृहीत धरलं गेलेलं आहे. अशा अजून पनवेल महानगरपालिकाने आता ऍक्शन मोडला यायला पाहिजे. मधल्या काळात काय झालं होतं, म्हणजे आता शेवटी बरीच वर्ष या ठिकाणी प्रशासक होते, म्हणजे लोकप्रतिनिधींचा थेट सहभाग नव्हता. आता अर्थात नवनियुक्त या ठिकाणी म्हणजे बॉडी या ठिकाणी आहे, बरोबर ना? म्हणजे नगरसेवक असतील किंवा आता समिती स्थापन होतील, त्याच्यामुळे त्यांचं काय रोल असलं पाहिजे? म्हणजे नाही, समितीमध्ये मला असं वाटतं की नगरसेवक ना हा विषय सगळ्यांना कळलेला आहे. नंबर 1 की पाणी म्हणा, प्रदूषण म्हणा, परिवहन म्हणा, हे ह्या एरियातले विषय आहेत. एक तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला लक्षात आली की विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांची नियुक्ती होईल, म्हणजे आता ऍक्च्युली तशी नियुक्ती या ठिकाणी निवड होण्याची राहिलेली आहे, परंतु अरविंद म्हात्रे, नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचीच या ठिकाणी वर्णी लागणार आहे, ही अधिकृत या ठिकाणी आता माहिती मिळालेली आहे. आणि त्यांनी देखील या ठिकाणी काम केलं. आता ते थेट विरोधी पक्ष नेतेच होणार आहेत पनवेल महानगरपालिकेची. त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या? नाही, अपेक्षा हा विषय नाहीये. मला असं वाटतं की एकंदरीत पूर्ण नगरपालिका आणि नगरसेवकांनी हे काम हाती घ्यायला हवं. याचं कारण का ही 4 मुद्दे आहेत आपल्या: पाणी, प्रदूषण, परिवहन बरोबर. आणि बाकीच्या गोष्टी छोट्या मोठ्या आहेत. पण हे मुद्दे मेन आहेत आणि ह्याच्यावरती नगरपालिका नगरसेवकांनी जे इलेक्शनचे मुद्दे होते त्याच्यामध्ये सगळे सांगितले की आम्ही याच्यावरती मुद्द्यावर काम करू. तो शब्द पाळण्याची वेळ आता आलेली आहे. आणि असं असताना प्रत्येक नगरसेवकांनी ह्या जे आरोग्य समिती आहे त्याच्या मार्फतच पोल्युशनचं पण बघितलं जातं. तर त्या आरोग्य समितीमध्ये सक्रिय होऊन पुढच्या गोष्टी आणि वेळोवेळी मॉनिटरिंग करून पनवेल महानगरपालिकेची यंत्रणा आहे, एअर क्वालिटीचं त्यांच्याकडे मोबाईल युनिट आहे, कुठे वाटलं तिकडे अगदी ट्रान्सपरंटली चेक करावं आणि एमपीसीबीला दाखवावं की तुमचं इथे चुकतंय, तुम्ही हे करावं, तुम्हाला आमचा सहभाग आहे, सहकार्य आहे, तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं. आता काय तुम्ही प्रशासनाला या सगळ्या बाबतीत जबाबदार पकडलं, परंतु दक्ष नागरिक म्हणून नागरिकांची काय या ठिकाणी जबाबदारी असली पाहिजे? दक्ष नागरिकांची मला असं वाटतं की मी जेव्हा नागरिकांमध्ये या गोष्टी आम्ही जेव्हा चर्चा असतो, आमचा ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये आम्ही फाइंड आउट करतो की लोक खूप त्रस्त आहेत. म्हणजे काही लोकांना महिना खोकला जात नाहीये, काही लोकांना सर्दीच कायम होतीये सध्या, काही रॅशेस वगैरे येतात. अशा वेळी लोक थोडे संभ्रमित आहेत की काय करावं, की एमपीसीबी किंवा कोण म्हणतं एमपीसीबी कडे जावं, कोण म्हणतं XYZ कडे जावं. पण शेवटी दुखणं त्यांना भोगायचं आहे. अशा रीत्या त्यांनी वेळोवेळी पुढे येऊन म्हणजे त्यांची जी प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती व्यक्त होणं, प्लॅटफॉर्मवरती तक्रारी अपलोड करणं. पनवेल महानगरपालिका एमपीसीबीचे प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावरती टाकणं जमत नसेल तर त्यांच्या नगरसेवक म्हणा, त्यांच्या याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणा, त्यांच्या मार्फत करावा, पण आवाज उठवावा ही निश्चित है। नमस्ते, मेरा नाम डॉक्टर शाहिद पटेल है। मैं कंसल्टेंट पल्मोनोलॉजिस्ट यानी लंग्स का स्पेशलिस्ट डॉक्टर हूँ। पिछले 10 साल से मैं नवी मुंबई, खारघर और नेरुल एरिया में प्रैक्टिस करता हूँ। अभी मैं करेंटली मेडिकवर हॉस्पिटल में अटैच हूँ। डॉक्टर साहब, एक्चुअली पीएमसी एरिया में
पोल्यूशन के बारे में बहुत कंप्लेंट्स हो रहे हैं और उसके कारण चेस्ट की बीमारी जो है, जैसे आप चेस्ट डिजीज, वो बढ़ रहा है ऐसे बोला जा रहा है। आपके ध्यान में या आपके ऑब्जर्वेशन में ऐसा कुछ आया क्या कि पीएमसी के एरिया में या फिर आप जहाँ प्रैक्टिस कर रहे हैं वहाँ ऐसे पेशेंट बढ़ रहे हैं, उनकी कैसी पोजीशन है, आप बता सकते हैं कुछ ऐसा? तो जनरली हम देखते हैं कि विंटर सीजन में पेशेंट्स का थोड़ा पल्मोनोलॉजी के डॉक्टर के लिए लोड ज़्यादा रहता है, बिकॉज विंटर सीजन में वायरल इन्फेक्शंस, आपका पॉलिनेशंस, एलर्जीज ट्रिगर होते ही हैं। और इसके अंदर पे ये और एक फैक्टर ऐड हो जाता है विच इज पोल्यूशन, जो उनका कंट्रीब्यूटरी फैक्टर होता है, जिसकी वजह से और थोड़ा 10-20% उनको सीरियसनेस होने के चांसेस रहते हैं। ओके, कौन से पेशेंट इससे ज्यादा अफेक्ट होते हैं, कौन सी कैटेगरी के, कौन सी एज फैक्टर रहते हैं? सो जनरली ये सब एज फैक्टर को अफेक्ट करता है, बट मोस्ट ऑफ दिस पेशेंट्स को पहले से एक प्री एग्जिस्टिंग लंग डिजीज रहती है या नाक की बीमारी रहती है। सो डिजीज सच एज अस्थमा, सीओपीडी, जो हम दमे की शिकायत बोलते हैं, जिनको पंप इनहेलर्स देना पड़ता है, ऐसे पेशेंट्स रहते हैं जिन लोग को नाक की सर्दी बार बार होती है, छींके बार बार आती है, जिसको हम एलर्जिक राइनाइटिस बोलते हैं। तो जनरली एयरवे के जो भी पेशेंट्स रहते हैं, एयरवे बीमारी के, नाक से लेके लंग्स तक, उनको थोड़ा ज्यादा तकलीफ होने की संभावना है। पोल्यूशन अगर बढ़ता है तो ये अगर हमेशा के लिए ऐसी कंडीशन रहेगी तो उसमें और ज्यादा बीमारियां बढ़ेगी और घातक है, ऐसा बोल सकते हैं आप? डेफिनेटली, बिकॉज बार बार अगर ट्रिगर होता है तो कोई भी बीमारी फिर कंट्रोल में नहीं रहती है, और अगर कंट्रोल में नहीं रहेगी तो उसका प्रॉब्लम तो हो सकता है। ओके, आप अगर जो पेशेंट है उनको क्या सलाह दे सकते हैं इसके बारे में? तो जनरली हम ये बोलते हैं कि मास्क पहन लीजिए, आपके जो दवाई है, मेडिकेशन जो डॉक्टर ने दिए रहेंगे, कि इनहेलर्स है, नेजल स्प्रेज है, वो रेगुलरली लीजिए। तकलीफ होने के लिए वेट मत करिए। आज के ज़माने में सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट होता है प्रिवेंटिव मेडिसिन। तो भाई, बीमारी होने के पहले, सीरियसनेस होने के पहले ही आप ट्रीटमेंट लीजिए, मास्क पहन लीजिए। दूसरा एक एडवाइस हम लोग करते हैं कि जो अर्ली मॉर्निंग्स को वॉक को जाते हैं तो सुबह सुबह मत जाइए, थोड़ा सन आने के बाद में जाइए, बिकॉज जो ड्यू वो सब भी रहता है वो सेटल हो जाता है, तो दैट इज अ बेटर टाइम टू गो फॉर वॉक्स। पोल्यूशन ज्यादा है, या आप खुद मान्य करेंगे, यानी आप एक्सेप्ट करेंगे कि हाँ इस एरिया में पोल्यूशन है और इसके कारण यहाँ जो पेशेंट बढ़ रहा है, ऐसे बोल सकते हैं आप? पोल्यूशन तो ज्यादा है, बट खाली उसके वजह से विल बी नॉट, बट मल्टीपल फैक्टर्स है जिसके अंदर डेफिनेटली पोल्यूशन इज अ कंट्रीब्यूटिंग फैक्टर। एंड जो एरिया में पोल्यूशन कम रहता है वो एरिया से तो डेफिनेटली पेशेंट्स को भी बेटर इंप्रूवमेंट होता यानी है। आप बोल सकते हैं कि आप अगर ऐसे एरिया में रहोगे और फिर भी विंटर सीजन है तो इस डिजीज के जो पेशेंट रहेंगे वो कम रहेंगे, लेकिन अगर पोल्यूशन है तो 100%। उनका सिम्टम कंट्रोल बेहतर रहता है। ओके, उनको इन्हें, जैसे मैंने बताया था कि भाई विंटर सीजन में तकलीफ तो थोड़ी बहुत होती ही है, बट डेफिनेटली जो 5-10%, 20% डेफिनेटली कम रहेगा। कुछ जो पेशेंट है उनकी हमेशा कंप्लेंट रही है कि इस सीजन में खांसी की जो ज्यादा है ना समस्या बढ़ रही है और कंटिन्यूसली चल रही है, तुरंत जो ठीक होनी चाहिए ऐसा नहीं दिख रहा है, बहुत समय ले रहे हैं खांसी की बीमारी ठीक होने के लिए, ऐसा क्यों हो रहा है? तो बेसिकली वो, जैसे मैंने बताया है कि अगर जब तक आपको ट्रिगर फैक्टर का एक्सपोजर है तो उसकी तकलीफ होने आने वाला है। और ये पेशेंट्स का अगर टिपिकली देखोगे तो उनका एक ग्राफ रहता है, अच्छे अच्छे होते जाती है, फिर वापस सडनली अचानक बढ़ जाती है। तो जब भी उनको कभी थोड़ा ज़्यादा एक्सपोजर हो रहा है तो वो टाइम पे वापस खांसी बढ़ने का दिक्कत होता है। वो पूरी तरह से ठीक होने के पहले नेक्स्ट एक्सपोजर हो रहा है, ट्रिगर हो रहा है, एंड अगेन दे आर लैंडिंग अप विद अ बैड कॉफ। तो इसके लिए मेन चीज़ वही है कि मास्क आप पहन लीजिए पब्लिक एरियाज में, सब में, तो दैट गोज, प्रिव्हेंशन गोज अ व्हेरी लॉन्ग वे। मी डॉक्टर दीपक कुलकर्णी. मी पनवेल इथे आलो क्लिनिक या माझ्या क्लिनिकमधून गेले 35 वर्ष त्वचारोग या विषयाचा तज्ज्ञ म्हणून काम करतो. काही रोग, विशेषतः कोरड्या कातडीशी संबंधित विकार, उन्हामुळे कातडीवर होणारे परिणाम, विशेषतः कातडी काळी पडणं, एक लॅकेन प्लेनस पिगमेंटोजस नावाचा एक प्रकार असतो तो, अशा काही गोष्टी हल्ली जास्त आढळून येतात. उन्हाच्यामुळे होणाऱ्या ॲलर्जीज आणि ॲक्सलरेटेड एजिंग, म्हणजे वृद्धापकाळी जी काही कातडीवर जे परिणाम होतात ते परिणाम जरा लवकर दिसतात. या सगळ्या गोष्टी हल्ली आम्हाला जास्त आढळून येतात आणि त्याच्यात वेगवेगळे जे काही कारणं आहेत की पूर्वी दिसत नव्हते आणि आत्ता काय, ते काय असू शकेल, याच्यामध्ये पोल्युशनचा संबंध असू शकतो हे आपण म्हणू शकतो. डॉक्टर साहेब, कुठले जास्त रुग्ण यामुळे सफर करू शकतात? म्हणजे उदाहरणार्थ लहान बालकं म्हणूया आपण, किंवा मध्यम वयाचे असतील, किंवा वृद्ध, असे कुठले रुग्ण या सगळ्या गोष्टीमुळे प्रभावी होऊ शकतील? नाही, सर्वच लोकांना ह्याचा त्रास कमी अधिक प्रमाणात होऊ शकेल, पण जास्त करून जे सिनियर सिटीजन्स आहेत
त्यांना याचा त्रास जास्त होण्याची शक्यता आहे. पण लहान मुलांना सुद्धा कोरड्या कातडीचा त्याच्या तक्रारी पूर्वीपेक्षा हल्ली जास्त आढळतात. आणि उन्हाची ॲलर्जी सुद्धा बऱ्याच वेळा जेव्हा जे ऑफिस गोअर्स आहेत त्याच्यामध्ये जास्त आढळते. या सगळ्याच गोष्टींचा संबंध क्लायमेट चेंजशी पण आहे. क्लायमेट चेंजमुळे जे उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे त्याच्याशी पण आहे. त्याचा इनडायरेक्टली म्हणलं तर प्रदूषणाशी संबंध आहे. म्हणजे त्याचा डायरेक्ट संबंध नसल्याचा इनडायरेक्ट संबंध आहे. म्हणजे आपण अनेक वर्षापासून इथे प्रॅक्टिस करता. पूर्वीची रुग्णसंख्या त्वचा विकाराच्या संदर्भातली असेल आणि आताची त्याच्यामध्ये जास्त फरक आहे असं म्हणू शकाल का? म्हणजे संख्या वाढली किंवा कमी झाली असेल? नाही, त्वचेची संख्या वाढलेली आहेच नक्की. पण अर्थात त्याच्यामध्ये थोडंसं असं पण आहे की त्वचा विकाराबद्दल सध्या जागरूकता जास्त झालेली आहे, त्याच्यामुळेही ते असेल. मॉडर्न लाईफमध्ये बऱ्याच आपल्या ॲलर्जन्सशी आपला संबंध येतो, त्याच्यामुळेही असेल. परंतु काही प्रमाणामध्ये प्रदूषणाचा त्याशी संबंध नक्की असू शकेल. त्याच्यामुळे मागच्या 10 वर्षात जेवढी रुग्णसंख्या होती त्याच्यापेक्षा जास्त असं तुम्ही मानू शकाल का? अप्रत्यक्ष प्रत्यक्ष? नाही, संख्या वाढली आहे, पण आता कसं आहे त्याच्यामध्ये की त्याच्याबद्दलचं आपण काही माझ्याकडे काय असं डाटा नाही. स्टँडर्ड डेटा नसताना मी बोलणं हे चुकीचं ठरेल की पण आणि म्हणजे मी इथं काम करत असताना माझ्याकडची संख्या वाढलेली आहे, पण ती काही ऑपरेशनचं काही डायरेक्टली प्रतिनिधित्व करेल असं काही मी सांगू शकणार नाही. साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की जागरूकता पण आहे, उन्हाचा परिणाम पण आहे, थोडंफार पोल्युशन पण आहे, सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन एकंदरीत रुग्णांची संख्या सध्या जास्त आहे. बरं, आपण डॉक्टर म्हणून एक म्हणजे प्रिव्हेन्शन किंवा अगोदरच या सगळ्या गोष्टीपासून वाचलो पाहिजे, त्यासाठी कुठली उपाययोजना केली पाहिजे म्हणजे अशा लोकांनी? 2-4 गोष्टी महत्त्वाच्या केल्या पाहिजेत. एक पहिली गोष्ट म्हणजे अनावश्यक उन्हाशी संपर्क टाळणं. उन्हात जात असताना सनस्क्रीनचा वापर किंवा कपड्याच्या सहाय्याने चेहरा झाकणं किंवा फुल शर्ट घालणं किंवा मुलींनी सनकोट घालणं, अशा काही पद्धतीचं उन्हापासून संरक्षण घेतलं पाहिजे. टोपी घालणं, अशा काही गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यानंतर साबण वापरताना उगाचच औषधी साबण वापरला नाही पाहिजे. सौम्य साबण आणि ज्याच्यात औषध कुठलंही नाही आहे, अँटीसेप्टिक नाही आहे, अँटीसेप्टिक साबणाची गरज फारशी नसते, ते टाळले पाहिजेत. आणि अनावश्यक क्लिन्झिंग टाळलं पाहिजे. म्हणजे कोविडच्या काळामध्ये प्रत्येक अंग हात सारखे सारखे धुण्याची एक सवय आपल्या लोकांना लागलेली आहे, ती पण टाळली पाहिजे. आणि या सगळ्याबरोबरीनं योग्य आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळं, अशा सगळ्या गोष्टींचं प्रमाण हे पुरेसं ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून आरोग्य रक्षणात पाणी भरपूर पिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा फायदा रुग्णांना होऊ शकेल.